याला कुरकुंजा असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे पक्षी स्थलांतरित आहे आणि आज बऱ्याच दिवसाच्या नंतर यांचा आवाज ऐकला। सुरुवातीला आपल्याकडं ज्यावेळेस करडी होती मोठ्या प्रमाणावरती, त्यावेळेस हे पक्षी भरपूर मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात दिसायचे आणि थवेचे थवे दिसायचे। ज्यावेळेस एक माझ्या मते 6वी 7वी 8वीला मी असेल तेव्हा, तर करडी प्रमुख खाद्यपीक असायचं आणि ज्या रानात 1 एकरमध्ये बसले की 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण करडी ह्या पस्त केल्या जायच्या। तर याला कुरकुंजी असं आमच्या भागामध्ये मानलं जायचं। तुमच्या भागात काय म्हणतील, काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। पण आता आपल्या भागात करडी हे पीक नामशेष झालं, त्यानंतर बऱ्यापैकी शेतकरी दुसऱ्या पिकाकडं कापूस सोयाबीन अशाकडे वळाले आणि हे स्थलांतरित पक्षी जे येत होते ते आता आपल्याला येणं दिसत नाही। तर हा समोर आपला तीळ दिसतोय, पाणी कमी असल्या कारण वाढच कमी आहे, पण चांगल्या त्याला माल चांगला लागलेला आहे, तीळ चांगले लागलेले आहे। तर आता सूर्य उगवतोय आणि आपलं काम चालू आहे चारा घेऊन जायचं। तर आता त्या ट्रॅक्टरमध्ये चारा भरताना आम्ही आलो होतो, नेमके ते पक्षी दिसले। तर शेतकरी मित्रांनो, रामराम। आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, राम राम।